एमपीएससी 2024 राज्यपत्रित सेवा पूर्व परीक्षा जाहिरात आलेली 28 एप्रिलला तुमची एक्झाम आहे आणि यामध्ये वनसेवा हे महत्वाचं पद आहे. वनसेवा अंतर्गत दोन महत्वाचे पदांची जाहिरात आली आहे. गट अ चं एक पद आहे आणि गट ब चं एक पद आहे. दोन्ही मिळून एकूण जागा 43 आहे. सो या पदासाठी कोण कोण पात्र आहे, या पदासाठी तुम्हाला वेतन श्रेणी काय असते, या पदाची परीक्षा पद्धत कशी आहे आणि अभ्यास पद्धतीबरोबरच याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच आपली चालू झालेली आहे. आजपासूनच बॅच चालू होते, ज्या बॅचची फी स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल. इथे संयुक्त पूर्व परीक्षेचं सेपरेट घ्याल तर 5,999 प्लस GST आहे आणि फाउंडेशन ज्याच्यामध्ये कंबाईनचं पण तुमचं पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कंप्लीट होतो ती बॅचची फी आहे 8,999 प्लस GST आहे. बाकी कंबाईनच्या बॅचेस आपल्याकडे अनाऊन्स झाला आहे. लवकरच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. ही ॲड आली आहे. 28 एप्रिल तुमची एक्झाम आहे. 274 जागा आहे. त्यामध्ये महसूल व वन विभाग हे एक महत्वाचा संवर्ग आहे आणि या संवर्गाअंतर्गत महाराष्ट्र वनसेवा यामध्ये 43 जागा इथे आलेल्या आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस आजपासून चालू झाली. 5 जानेवारीपासून 25 जानेवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आता यामध्ये जर आपण वेतन श्रेणी बघितलं तर महसूल विभागाची किंवा वन विभागाच्या दोन महत्वाचे पद आहेत. ते गट अ चं आणि गट ब चं पद आहे. गट अ चं सहाय्यक वनरक्षक आणि वनक्षेत्रपाल. वनरक्षकचं तुम्हाला वेतन श्रेणी 49,100 पासून 1,55,800 म्हणजे जवळपास S18 चं पे स्केल त्याला आहे. जवळपास 60 ते 65,000 सॅलरी सुरुवातीलाच इन हँड तुम्हाला मिळणार आहे. प्लस इतर महागाई भत्ते वगैरे ते ऍड केले तर अजून ती सॅलरी वाढते. आणि वनक्षेत्रपाल गट ब चं पद जर बघितलं S15 41,800 पासून 1,32,300 पर्यंत जवळपास 50 ते 55,000 सॅलरी इन हँड सुरुवातीला मिळते. प्लस महागाई भत्ते आहे. महाराष्ट्रात सर्व्हिस तुम्हाला द्यायची आहे आणि ज्येष्ठता पात्रनुसार महाराष्ट्र वनसेवेमध्ये वरिष्ठ पदावर बदली पण होऊ शकते. आता या पदासाठी जे दिव्यांग उमेदवार आहेत, दिव्यांग उमेदवार या पदासाठी फॉर्म भरू शकत नाही. हे रिपीट झाले, पण दिव्यांग उमेदवार इथे पात्र नाही. कोणताही दिव्यांग उमेदवार वनसेवेसाठी फॉर्म भरू शकत नाही. आता 43 पदं कशी आले तर 43 पदेमध्ये पहिलं जे आहे सहाय्यक वनरक्षक गट अ चं पद एकूण 32 पदं यामध्ये आलेली आहे. गट अ चं पद यामध्ये पदसंख्या तुम्ही समांतर आरक्षणानुसार बघू शकता. इथे SC कॅटेगरी आहे, नंतर ST कॅटेगरी आहे, NT अ ब क आणि ड, नंतर OBC आहे, नंतर SBC आहे, EWS आहे आणि या ठिकाणी ओपनच्या जागा आहे. अशा टोटल 32 जागा ह्या गट अ साठी. इथे सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग आणि दिव्यांगांना जागा नाहीच आहे. सो ते मुद्दा लक्षात नाही घेतला तरी चालतं. त्यांनी ऍड मध्ये उगाच ते टाकलंय, पण तसं दिव्यांगांना जागा नाहीच आहे आणि त्यांना पण जागा या ठिकाणी नाही दिलेल्या. ओके. दुसरं जे पद आहे गट ब चं पद आहे 11 पद आहे वनक्षेत्रपाल. गट ब ची पदसंख्या टोटल किती 11 आहेत. SC ला 4, NT ला 1, अ ला नाहीये, ब ला नाहीये, क ला 1 जागा, ड ला नाहीये, OBC ला 3 जागा आहे, SBC ला जागा नाही, EWS ला 1 आणि ओपनला 1 अशा 11 जागा समांतर आरक्षणानुसार असणार आहे. आता ह्या पदासाठी तुम्हाला वयोमर्यादा किंवा पात्रतेबद्दल आपण जाणून घेऊया. पात्रतेमध्ये 3 गोष्टी, वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक अर्हता. त्यातलं पहिलं आहे वयोमर्यादा. वयोमर्यादा तुम्हाला या पदासाठी म्हणजे हे पद वगळून जर म्हटलं तर 1 एप्रिल 2024 पर्यंत 1 एप्रिल 2024 पर्यंत वय असावं लागेल. साधारणतः 18 ते 38 ओपन साठी आहे आणि जर कॅटेगरीतून तुम्ही असाल तर 18 ते 43 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता इथे एक GR चा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ह्या GR नुसार तुम्हाला अजून 2 वर्ष वाढून मिळाली आहे. म्हणजे ओपन साठी वयाच्या 40 पर्यंत आणि कॅटेगरीमध्ये वयाच्या 45 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. प्रावीण्यप्राप्त खेळाडू जर असाल तर त्यांना सुद्धा वयाच्या 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि माजी सैनिक असेल त्यांना सुद्धा 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओके. त्यानंतर पुढे बघितलं आपण शैक्षणिक पात्रता. आता दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता काही कॉमन आहे, काही अनकॉमन पण आहे, म्हणजे वेगवेगळे पण आहे. काय ते लक्षात घ्यायचं. सहाय्यक वनरक्षक पदाकरिता बघा खाली विषयापैकी एका विषयामध्ये तुमची पदवी असणं गरजेचं आहे. खाली दिलेले जे विषय टोटल विषय 10 त्यापैकी एकामध्ये पदवी असावं लागेल. जसं की बॉटनी, केमिस्ट्री, फॉरेस्ट्री, जिओलॉजी, जिओग्राफीनी जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, झुलॉजी, हॉर्टिकल्चर म्हणजेच उद्यानविद्या, त्यानंतर ॲनिमल हॅजबंडरी यामध्ये तुमची यापैकी एकामध्ये याच्यामध्ये तुम्हाला एक डिग्री असणं गरजेचं आहे.
आणि दुसरं आहे कृषी म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये किंवा अभियांत्रिकीमध्ये तुमची पदवी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात. येतं लक्षात. इंजिनिअरिंगचा कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा कृषीचा पदवीधारक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. गट अ साठी हे आहे. गट ब साठी काय, मग गट ब साठी बराचशी तुम्हाला शैक्षणिक पात्र दिली. त्यातला पहिला मुद्दा आपण बघूया, ज्यामध्ये बघा वनस्पती शास्त्र म्हणजे परत एकदा केमिस्ट्री आहे, बॉटनी आहे, केमिस्ट्री आहे, फॉरेस्ट्री आहे, जिओलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, त्यानंतर फिजिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, झुलॉजी आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर सायन्स आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, स्थापत्य अभियांत्रिकी ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, यंत्रसामग्री मेकॅनिकल, संगणक ॲप्लिकेशन, कम्प्युटर ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, कम्प्युटर सायन्स, पर्यावरणीय विज्ञान, एन्व्हायरमेंटल सायन्स, पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजेच ॲनिमल हजबंड्री सायन्स, यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये पदवी असणं गरजेचं आहे. त्यातल्यात विज्ञान शाखेची, ह्या विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, विज्ञान शाखा जर नसेल तुमच्याकडे तर गणित विषयासह पदवीधारक चालणार आहे. तिसरा मुद्दा आहे, विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक जर फॉर्म भरणार असेल तर त्याला 12वीचं सर्टिफिकेट हे सायन्स असावं लागेल किंवा 12वी सायन्समध्ये त्यांनी केलेली असावी. चौथा मुद्दा दिलाय, यामध्ये काही मुद्दे, यामध्ये हा GR आहे 11/2016चा, यानुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे उमेदवार सुद्धा या पदासाठी पात्र आहेत. आणि पाचवा मुद्दा आहे, यामध्ये पण शासन GR आहे त्यानुसार जर बघितलं तर गणित विषय घेऊन एखादा उमेदवार जर फॉर्म भरत असेल जो की सायन्सचा नसेल तर त्या विद्यार्थ्याला 12वी मध्ये सायन्स घेतलेलं त्यांनी असावं लागेल किंवा सायन्स पात्र असावं लागेल. त्याचबरोबर हे खालचे उमेदवार जे आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. कोणते कोणते, BE BTech ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, त्यानंतर BE BTech पॉवर, BE BTech प्रोडक्शन, BE BTech मेटलर्जी अँड मटेरियल, त्यानंतर BE BTech टेक्सटाईल, BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BE इन्स्ट्रुमेंटेशन, BSc बायोटेक्नॉलॉजी, BE फार्मसीचा विद्यार्थी पण भरू शकतो, BTech फूड सायन्सचा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकणार आहे. त्यानंतर 6वं दिलं इथे पद त्यांनी, जर वनशास्त्रासाठी जे स्पेशल पद राखीव असतात वनशास्त्र पदवीधारकाला, तो उमेदवार जर भेटला नाही तर या उमेदवारांपैकीच पदभरती केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर शारीरिक पात्रता पण या पदांसाठी आहे. दोन्ही पदांसाठी शारीरिक पात्रता आहे, कॉमनच आहे. काय शारीरिक पात्रता आहे, त्यातला पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा पात्रतेमध्ये, अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार म्हणजे SC जर सोडला, SC ला सोडून बाकी सगळ्यांना काय आहे, उंची लागेल 163 सेंटीमीटर अणवणी लागेल, छाती न फुगवता 79 आणि फुगवून ती 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. हे पुरुष उमेदवारांकरता आहे. आणि महिलांकरता फक्त उंचीचे मानक आहे 150 सेंटीमीटर अणवणी. दुसरं मानक आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार म्हणजे SC कॅटेगरी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, इथे ST सांगायचं मला, ST आहे, ST कॅटेगरीचा आहे, हे पण ST कॅटेगरीचा आहे. ST साठी बघा इथे काय, ST सोडून उमेदवारांना काय लागणार आहे, हे लागणार आहे. आणि STच्या उमेदवारांना काय लागणार आहे, उंची 152.5 सेंटीमीटर लागेल आणि छाती 79+5 फुगवता आली पाहिजे. म्हणजे उंचीमध्ये फक्त बदल केलेला आहे आणि ते महिलांना 145 सेंटीमीटर हा बदल आहे त्याच्यामध्ये. आता दुसरं, दृष्टी तुमची कशी असावं लागेल, म्हणजे बघण्याची दृष्टी, तुमच्यावर जर काही ऑपरेशन झालं असेल, तुम्हाला चष्मा लागला असेल तर काही हरकत नाही, पण सुधारणेनंतर म्हणजे जे पण तुम्ही काय करेक्शन केलं असेल त्याच्यामध्ये 0.4 DD OD सह प्रत्येक डोळ्याची दृष्टी क्षमता व्हिज्युअल ॲक्युटी 6/6 असावी लागेल. बाह्य डोळ्यावर कोणते रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा. आता तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या डोळ्यामध्ये काही इश्यू आहे वगैरे वगैरे तर तुम्ही डॉक्टर, जे डोळ्यांचे डॉक्टर आहे आय स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे जाऊन हे सर्टिफाईड करून घेऊ शकता. त्यानंतर सहाय्यक वनरक्षकसाठी आणि वनक्षेत्रपालसाठी तुम्हाला फिजिकल म्हणजे ग्राउंड पण आहे. म्हणजे ग्राउंड म्हणजे काय, नॉमिनल, त्याला मार्क वगैरे नाहीये, पण तुमच्यामध्ये क्षमता असावी लागेल. काय, तुम्हाला जर गट अ पद पाहिजे असेल तर त्यामध्ये पुरुषांसाठी तुम्हाला 25 किलोमीटर तुम्हाला अंतर 4 तासामध्ये चालता आलं पाहिजे. आणि महिलांसाठी जर बघितलं तर महिलांसाठी 14 किलोमीटर अंतर तुम्हाला 4 तासात चालायचंय. गट अ साठी. गट ब जर बघितलं तर पुरुषांना 25 किलोमीटर चालता आलं पाहिजे आणि महिलांना 16 किलोमीटर 4 तासामध्ये चालता आलं पाहिजे. बदल एवढाच आहे, इथे 14 इथे 16 आहे. ही झाली शारीरिक पात्रता. नंतर परीक्षेचे टप्पे जर आपण बघितले तर कशी आहे परीक्षा, बघा ही वनसेवा परीक्षा आहे, याची पूर्व परीक्षा संयुक्त आहे. काय, संयुक्त 400 मार्कांची, त्याच्याबरोबर काय राज्यसेवा पण स्थापत्य पण सगळ्यांना कॉमन आहे. मग इथून तुमचं सिलेक्शन होतं सेपरेट आणि मुख्य परीक्षा वनसेवेची असते 400 मार्कांची आणि मुलाखत असते 50 मार्कांची. आता निवड प्रक्रिया कशी आहे,
थोडक्यात मला निवड प्रक्रिया पण सांगतो. निवड प्रक्रिया सांगताना मी बॅकग्राऊंड थोडंसं चेंज करतो. ओके, आता इथे निवड प्रक्रिया लक्षात घ्या कशी आहे. म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची आहे, बरोबर. पूर्व परीक्षा द्यायची तुम्हाला. पूर्व नंतर मुख्य होते, मुख्य नंतर मुलाखत होते. असे 3 टप्प्यात तुमची एक्झाम होते. मग निवड प्रक्रिया कशी आहे बघा. पूर्वला 400 मार्क आहे, मुख्यला तुमचे 400 मार्क आहे आणि मुलाखतीला 50 मार्क आहे. पूर्वमध्ये 400 मार्क म्हणजे 200-200चे असते, बरोबर. 200तला पहिला पेपर असतो जीएसचा, दुसरा असतो सीसॅटचा. हा सीसॅटचा पेपर क्वालिफाईंग आहे आणि हा जो पहिला पेपर ना याचा हा कंपल्सरी आणि याचा उपयोग मेरिटसाठी केला जातो आणि याच्या थ्रू मेरिट थ्रू तुमचं सिलेक्शन मेन्सला होतं. मग मेन्सला किती विद्यार्थी जातात तर मेन्सला उपलब्ध जागेच्या साधारणतः 15 पट उमेदवार मेन्सला जातात, बरोबर. मेन्सला तुम्ही आलात, मेन्स द्यायची तुम्हाला 400 मार्कांची. मेन्स दिल्यानंतर मेन्समधून तुमचं सिलेक्शन मुलाखतीला होतं. मुलाखतीला जात असतील साधारणतः 5 पट उमेदवारांची मुलाखतीला निवड केली जाते आणि मग मुलाखतीचे मार्क म्हणजे हे दोघांचे मार्क मेन्स आणि मुलाखत म्हणजे 450 मार्कांवरती फायनल मेरिट लागतं आणि जेवढ्या जागा आहेत म्हणजे 43 जागेची मेरिट थ्रू पहिले 43 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. समांतर आरक्षणानुसार किंवा कॅटेगरीनुसार ते तेवढ्या पट उमेदवार घेतले जातात. म्हणजे इथून घेत असताना ओपनच्या जागा जेवढ्या आहेत त्याच्या 15 पट ओपनचे उमेदवार इथे येतील, त्याच्या 5 पट उमेदवार फक्त मुलाखतीला जातील. त्या कॅटेगरीनुसार असं सिलेक्शन होत असतं. फायनलमध्ये पूर्वचे मार्क पकडले जात नाही. ही फक्त काय चाळणी परीक्षा किंवा चाचणी परीक्षा आहे. हिचे मार्क फायनलमध्ये पकडत नाही. जर एखाद्या टप्प्यावर एखादा मुलगा राहिला, सपोज इथून एखादा मुलगा सिलेक्ट झाला नाही तर ह्या उमेदवाराने परत पुढच्या वर्षासाठी प्रयत्न करायचा, त्याला विशेष मार्क वगैरे दिले जात नाही. किंवा एखादा मुख्य दिला पण मुलाखतीला गेला नाही म्हणजे याचा अर्थ तो त्याने पुढच्या वर्षी परत पहिल्यापासून सुरुवात करायची. एखाद्याने मुलाखत पण दिली पण सिलेक्शन झालं नाही त्याने सुद्धा परत पुढच्या वर्षी प्रिलिम पासूनच सुरुवात करायची असते. अशी साधारणतः निवड प्रक्रिया किंवा एक्झामचा पॅटर्न असतो. अशा पद्धतीने ही वनसेवेची ऍड आपण थोडक्यात बघितली. अर्ज जर तुम्ही करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला खातं निर्माण करावं लागतं, म्हणजे एमपीएससी मध्ये प्रोफाईल बनवावं लागतं. ते कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ 1-2 दिवसात माझा येऊन जाईल आणि मग फॉर्म कसं भरायचा त्याचा पण व्हिडिओ येऊन जाईल. तो बघितल्यानंतर शक्यतो फॉर्म भराल तुम्ही. त्यानंतर परीक्षा शुल्क जर बघितलं तर सगळ्या एक्झामसाठी म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरत असताना जेवढे संवर्ग आहे, स्थापत्य असेल, राज्यसेवा असेल, वनसेवा असेल किंवा इतर असेल, सगळ्यांना एकच फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे आणि फी एकच लागणार आहे 544. कॅटेगरीला लागणार आहे 344. अशा पद्धतीने हे साधारणतः परीक्षा पॅटर्न आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया आहे, पात्रतेबद्दल आपण बघितले, त्यानंतर त्यांचे वेतन श्रेणी बघितले. या संदर्भात तुम्ही जर अभ्यास करणार असाल आणि एक्झाम देणार असाल, हे पद तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं बॅचेस ओपन झालेले आहे. तुम्हाला सेपरेट बॅच आहे 5,999 प्लस जीएसटीची आणि तुम्ही कंबाईनची पण याच्यावर तयारी करणार असाल तर तुम्हाला बॅच असणार आहे 8,999 प्लस जीएसटीची आणि कंबाईनच्या सेपरेट बॅचेस पण लॉन्च झालेल्या आहेत. सो इग्नाइट अकॅडमीचं ॲप लगेच डाउनलोड करा आणि लगेच बॅच परचेस करा. किंवा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद.